मंडळींनो, आज आम्ही आमची टीम तुमच्या गावामध्ये तुमच्या गल्लीमध्ये वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे झाडे लावा झाडे जगवा हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या समोर एक सानिध्य आणि सभेने सादर करीत आहोत पथनाट्य। माझ्या हरिणीला कारभारणीला तर मित्रांनो, आपल्या पुढे आता झाली ढोलकी झाली, गाणं झालं, डब झालं, सगळं झालं, पण आमचं पथनाट्य चालू करायचं पण माझा मित्र अजून आलाच नाही। माझ्या मित्राला बोलवायचं म्हणल्यावर काय करावं लागते माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का काय करावं? गाणं म्हणावं लागतं। बोलू कोण झालं गण्यार गण्यार त्याच्यापेक्षा मोठा हो मी। त्याच्यापेक्षा मोठा? आता तू नेमका आहेस तरी कोण? अबे तुझा लहानपणीचा मित्र। अबे आमच्या लहानपणी कोणाला मिशी नव्हती, कोणाला दाढी नव्हती, कोणाला केस नव्हती बे। अबे मी काय आता लहान आहो काय, मोठा झालो की दाढी मिशा आल्या, आता चष्मा लागलाय। बरं पण आम्ही सगळे काळे, तू त्याच्यात गोरा। आम्ही लहानपणी सगळे असे काय कोण ठेवतो बघ। हे गोरे आहेत की नाही? हे गाव कोण आहे? अपवाद मी बी अपवादच हाव मग। आपण आहे? हा मित्रा, तुझी माय, तुझा बाप, तुझं खानदान कोण? काही सांगशील का नाही? सांगू? हा तुझ्या गावातलं, हा म्हणजे आपल्या गावातलं, आपल्या गावातलं हा झाड, कोणतं मोठं काय? लिंबाचं झाड, अच्छा अच्छा तुटकं नळ, हापसा हापसा, तुटका हापसा, ती बाजूची गिरणी हा आपण तीन तिथं तीन घरं सोडून अरे बाप बाप म्हणजे बाबराव बाबाच्या पहिल्या बाजूला दुसरं पोरगा हा। अरे वा 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 आता काय चढतोस की काय? अरे वा बबनराव वा हा। लय मोठे झाले हो म्हणजे डायरेक्ट चड्डीतून पॅन्टी झाले मग आता काय चढीतच राहू? नाही नाही म्हणजे मोठे झाले हा। म्हणा पण बबनराव मला हा. सांगा इतक्या दिवस तुम्ही दिसले नाही असता कुठं मी हा मी फॉरेनला। कोण उचलू नका कोणाचा वाजता येतो तू काय करायला झाड तोडतो झाड हा का तोडतो? अरे झाड कोण तर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल ना आणि कसा? झाड तोडून मला इकावं लागते लागून दिल्यानंतर माझ्या घराचा संसाराचा माझा होईल ना उदरनिर्वाह। अरे तुमच्या या झाडतोडीमुळे काय काय समस्यांना आपल्याला समोर जावं लागतं माहित आहे का तुला? काय काय हा अरे आपलं ऋतुचक्र बदललं कशामुळं? फक्त तुमच्या झाडतोडीमुळं।
बाबा अरे आपल्या पर्यावरणाचा कितीचा ऱ्हास झालाय कशामुळं कशामुळं? फक्त आपल्या झाडतोडीमुळं. बरोबर अरे सगळ्याचं किती नुकसान झालंय. अरे हवामानाचं चक्र बदललं, पर्यावरणाचाही ऱ्हास झाला, सगळं बदलून गेलं सगळं बरोबर फक्त या झाडतोडीमुळे. बापरे बाप. पण मी तर तोडणार झाड. तू ऐकणारच हा, नाही, ऐकणारच नाही. तोडणार. जा तू बकळा रे शहाणा तुला असं काय सांगणार हा. आहे. जा तू झाड तोडणारच मी. तुमच्या सारख्याची ना पोलीस कंप्लेंटच केली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ऐकणार. बाबा द्या बाहेर. अजून एकदा पी. अजून एकदा. वाजवा. वनाला तर आग लागली, आता घरापर्यंत सुद्धा आग यायला लागली. याच्यावर उपाय आहे की नाही? अरे बाबांनो, ह्याच्यावर सुद्धा उपाय आहे. याच्यावर सुद्धा उपाय आहे. मग ह्याच्यावर उपाय म्हणजे काय आहे? काय आहे? तर ह्याच्यावर उपाय म्हणजे वन विभाग आहे. वन विभाग, ह्याच्यावर उपाय म्हणजे फॉरेस्ट ऑफिस आहे. फॉरेस्ट ऑफिस. मग कसं? कसं? तर आपण सर्वांनी हा आपल्या खिशात, हा आपल्या हातात हा एक जादू दिलेली आहे. जाब दिले म्हणजे काय? तर आपला मोबाईल फोन. हा. मग आपण काय करायचं? काय करायचं? आपल्या अवतीभोवती जर वनवा कधी पेटला. कधी वनामध्ये आग पेटली, हा वनातले जनावर आपल्या घरी, हा. आपल्या गल्लीत, आपल्या गावात जर आले तर एक काम करायचं. काय? ते कोणतं? कोणतं? ते 1926. 1926. काय? 1926. म्हणजे 1926 1926. या नंबरवर कॉल करायचा. कॉल करायचा. म्हणजे वन विभागाचे अधिकारी हा आपल्या त्या वनवा पेटवण्यासाठी, वनवा विझवण्यासाठी, हा. त्या जनावरे जे आपल्या घरी आलेत, गल्लीत आलेत, गावात आलेत, त्यांना बंदिस्त करण्यासाठी हा. वन विभागाचे अधिकारी येतील येतील. आणि आपल्याला ह्याच्या समस्यातून सोडवतील. होतील. म्हणून ह्या जे आग लागलेली आहे त्याच्यावर समाधान काय? समाधान काय? तर वन विभाग महाराष्ट्र सरकार. वन विभाग महाराष्ट्र सरकार. कळालं तुला? कळालं. मग आता काय करशील? 1926 या नंबरवर फोन करणार. कधी जरी कुठे जरी ओके. तर बघितलं मंडळी, अहो मंडळी, झाडतोडीमुळे आपल्याला कुठल्या कुठल्या समस्यांना पुढे जावं लागते. अहो प्रसंगी वनवायला सुद्धा पुढे जावं लागलं आपल्याला. म्हणूनच मंडळी, झाडं वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे मंडळी. म्हणूनच म्हणतो, झाडं जगवा, झाडं वाचवा. तर झाडं आपल्याला प्राणवायू देतात मंडळी. काय देतात? तर जगण्यासाठी लागतो श्वास, आणि श्वासासाठी, श्वास म्हणजेच आपला ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन मिळतं झाडातून मंडळी. म्हणूनच झाडं वाचवा, झाडं जगवा. झाडं वाचवा, झाडे जगवा. हवामान संतुलन. हवामान संतुलन म्हणजे काय? तर 3 ऋतू असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. झाडं तोडल्यामुळे आहे की नाही, कधी कमी पाऊस तर कधी अति पाऊस येतो, आणि ऊन पण जास्त तापते. मंडळी, प्राण्यांचं घर म्हणजे काय? प्राण्यांचं घर म्हणजे जंगल. जंगल, वन हे प्राण्यांचे घर आहे. तर मित्रांनो, आपण प्राण्यांचेच घर तोडलं तर मग आपलं घर कसं वाचणार? कारण प्राण्यांचं घर तोडल्यामुळे प्राणी आपल्या घरात येणार. आपल्याला जर आपलं घर वाचवायचं असेल तर प्राण्यांचं घर वाचवा, म्हणजेच जंगल वाचवा. तर मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. एवढंच नाही मित्रांनो, तुम्ही बघितलात, वन हे प्राण्यांचं घर आहे. झाडांमुळे हवामान संतुलन राहतं. एवढंच नाही, झाडांमुळं आपल्याला काय काय भेटतं हे सर्व आम्ही आमच्या पत्रकाच्या माध्यमातून सांगितलं. मित्रांनो, या झाडांमुळं ही जी आपल्या खालची माती आहे, त्या मातीचं संतुलन सुद्धा ह्या झाडांमुळेच होतं. कारण झाडांमुळे योग्य तो पाऊस पडतो, आणि पावसामुळं आपली शेतातली माती, आपली शेती, वृद्ध ही सगळी व्यवस्थित राहते. हे फक्त आणि फक्त झाडांमुळं. म्हणून लक्षात ठेवा, झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं लावा, झाडे जगवा. वन वाचवा, जीवन वाचवा. वने वाचवा, जीवन वाचवा. वने वाचवा. जीवन वाचवा. अहो मंडळी, अहो माझा मित्र कुठे गेला की होते, सकाळीपासून त्याला बोलावलं बघा, सकाळी ये म्हणलं तर अजूनपर्यंत पोहोचला नाही घरी. कुठं असेल की? थांबा, फोनच लावतो त्याला. मन्या, हॅलो हॅलो मन्या, अरे ये की गड्या, किती वेळ लावतोस? सकाळी तुला फोन लावला. आलो इथं झाडापाशी. हॅलो, आलास मी. हो. पैसे लय झाले का तुला इन्कमिंग? गाला फोन केलता. अरे अरे, तुला त्या आपल्या मावशीने बोलवली का? फोन लावली होती ना? हो, लावला होता. हा, तिच्याच पैसे जायचं बघ आपल्याला. जायचं आहे? हा, चल मावशीला जाऊ. चल चल मावशीकडे चालतंय. इथं मावशी. घर. इथं आहे का?
मावशीचं घर मावशीचं घर. आलं. हा. हा अरे आता मावशीचं घर आलं. आलं. आवाज येतो का? देऊ का आवाज? दे. देऊ आवाज? दे. मी देऊ आवाज? दे ना. देतो की थांब. हा. आता बघा मंडळी कसा आवाज येतो मावशीला. असा आवाज लागते मावशीला. मावशी ए मावशी. अशा आवाजात मावशी येते की मग? मावशीला धुऱ्यावर आवाज पाहिजे. कसा? बघ मी देतो. हा दे. ए मावशे, अगं ए मावशे, मावशे 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 ग मावशे. आले 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 ग आया बायानं बाजूला सरका घरीच्या अंगात आलं बरका. आया बायानं बाजूला सरका घरीच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं. मावशे एवढी दमाला घरात काय करत होतीस? अरे बापू मी दाबत होते. काय? ए मेल्यानो नवऱ्याचं पाय दाबत होते रे. पाय. लय डुचक्या काय काय करायला सांग तू. मी कशाला काय करू? मावशी त्यानेच आहे खरं. असं अरे बाबा नवऱ्याची सेवा केली की मेवा भेटते. आता कोणता त्या चप्पलचा मोबाईल घेऊन दिला मला. चप्पलचा? चप्पल मावशे ऍपलचा असेल. तू हा डोळ्याला हुशार आहे. आयफोन म्हणते आयफोन. त्याच आयफोनच्या फोनवरून तुम्हाला सकाळी मी फोन केला होता. आपण म्हणून फोन लावली मी मोठा माणूस झाला. अरे डुचक्या. हा. अरे पण विचारत नाहीस का कशाला फोन केला होता. बघ कशाला फोन केला? अरे बाबा तुम्हाला मी काल बी सांगितलं होतं. हा. काय काय? काय सांगितलं होतं? मी विसरलो ना. अरे बाबा 1 जुलै हा. ते 30 सप्टेंबर पर्यंत हा. वन उत्सव आहे. वन उत्सव? हा. आणि वन उत्सव म्हणजे काय मावशी? त्यासाठी तर बोलले नुसत्या खबर दोन टाइम खायचं 3 टाइम हागायचं एवढंच काम करत जाऊ नको. आहे की नाही जनजागृतीची माहिती पाहिजे की नाही. बरोबर आहे. म्हणून हा. 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत वन उत्सव आहे. आणि या वन उत्सवामध्ये आपल्याला वनाविषयी ज्या ज्या योजना आहेत हा. त्या योजना या आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतात. आणि कशा पोहोचवायच्या मावशी? कसं पोहोचायचं म्हणजे हे सगळ्यांनी घेऊन हा या सगळ्याला मग आणि गवळणी काय म्हणलास. गवळणी कोण टाकूया गवळणी? अरे बाबा आता गवळणी येईना. हा. गवळणीच्या काय सगळ्या जण लीला करायला. कशा 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 लीला करायला. हा, आता कशा? नुसत्या लीला करायला हा. खोबाना हलवायला हा. आणि सोशल मीडियावर चाललं. हा. पण जनजागृतीचं काम कोणी करणार नाही, नाटक नाही. करायला म्हणल्यावर येईना. नाही, नाही. म्हणून ते बघते का चेहरा कसा माहिती नाही गवळा. चष्मीस गवळा आणि सगळ्यात मोठा गवळा बघ पांढऱ्या पाणीचा हा पण तोंडावर जरा सुद्धा तेच नाही. अशा सगळ्यांना गोळा करून मी जनजागृती करायची. लय रंगारंगाची माणसं तयार केलीस ना. खतरनाक रंगारंगाची माणसं. आता मला सांगा तुम्हाला वन उत्सव म्हणजे काय माहितीये. नाही बघ. आता वन उत्सव अंतर्गत हा. काही योजना हा. आता तुम्ही यांना ओळखता. या समोर सरपंच साहेब याला ओळखतो की नाही ह्याला? आपल्या गावचे सरपंच हो लय आहेत. करामती आहे. सगळ्यात आधी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बरोबर आहे. आता का वाजवल्या टाळ्या. हा. आता तू वाजव म्हणली मी वाजवले. आहे की नाही मी हाक म्हणली तर हाकच करे. नाही. हा? अरे बाबा हे सरपंच साहेब लय हुशार. हो सरपंच साहेब हो तर कोणती योजना घेतली तुम्ही. वनश्री हा वनश्री योजना आणि ते काय असते मावशी वगैरे? सांगते याचा सांगते. हो निधी आहे यांना. वनश्री पुरस्कार भेटला मला वनश्री वनश्री पुरस्कार म्हणजे काय. हा. वनश्री पुरस्कार म्हणजे जिथे जिथे मला रिकामी जागा भेटली तिथे तिथे मी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे 1000 झाडे लावली. त्यानिमित्त मला महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्यातर्फे वनश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वाटलं की नाही? मावशी, मावशी, तोता, हे काय काम बोलली? तोता, तोता. तोता, बायको जशी म्हणेल तसं बोलते. वनश्री योजना म्हणजे काय सांगते. सांग बरं. वनश्री योजना म्हणजे आमचे सरपंच साहेब हा. आमच्या डोंगरावर झाडं नव्हते बरं. त्यांनी झाडं लावले. हा. आमच्या शाळेत तिथे झाडं नव्हते हा. म्हणून त्यांनी झाडं लावले. बरं. ते झाडं लावण्यासाठी वनश्री पुरस्कारांतर्गत